पूनम मोरे. सर्वात अगोदर महिला दिनाच्या तुम्हा सर्व माता व बहिणींना खूप खूप शुभेच्छा. परमपूज्य श्री गगनगिरी महाराज त्यांचे महात्मे कार्य या सगळ्या गोष्टींची ओळख माझे पंजोबा यशवंतराव मोरे यांनी करून दिली. खूप लहान वयातच मी महाराजांच्या आणि पंजोबांची प्रेरणा घेऊन खोपोलीला गेलो. महाराजांच्या आश्रमातील एक एक क्षण सहवास खूप काही शिकून जातो. आज जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावरती आहे. माणसांना माणसाचीच हेवा वाटू लागली आहे. अशा काळात महाराजांचे विचार समानतेची शिकवण देतात आणि आध्यात्मिकताच्या आधारच आपल्या कामी येऊ शकतो. आश्रमातील नियोजन, शिस्त, वागणूक आम्हा लहान मुलांना बरेच काही सांगते, उपदेश देते. महाराजांचा जन्म 1906 साली तालुका पाटणमध्ये झाला. त्यांच्या आयुष्याचं एकच उद्देश होतं की परमेश्वराची सेवा. महाराजांना खरं बघायला गेलं तर मी कधी भेटलो नाही आहे, बघितलं नाही आहे, पण त्यांची भक्ती, त्यांचे आदर्श माझ्यासोबत चालत असतात. म्हणजेच माझे आजी आजोबा, पणजी पंजोबा व इतर परिवारातील सदस्य. जेव्हा पण मी महाराजांच्या समाधीच्या पाया पडतो तेव्हा असं वाटतं की महाराज माझ्या अवतीभोवती आहेत व मला आशीर्वाद देत आहेत, म्हणतायत की खूप मोठा हो. त्यांचे काही महात्मे जे की आपल्या आयुष्यात खूप कामी येतील. जसे की माणुसकी ही परमेश्वराची सेवा करण्याची पहिली पायरी असते. तर आता खारघरातील जे दत्त मंदिर आहे, आम्ही ह्याच जागी असंच दत्त जयंती साजरी करतो. त्या कार्यक्रमाला हजारोपेक्षा जास्त संख्येने लोक लांबून येतात. त्याचा आम्हा सर्वांना खूप समाधान वाटतो. मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि तुम्हा सर्व माता व बहिणींना परत एकदा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व वर्धापन दिनाच्या तुम्हा सर्व भाविकांना खूप खूप शुभेच्छा. ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः. धन्यवाद. हरिओम. यानंतर मी खारघर सत्संग प्रमुख पळसमकर दादा यांना आपलं मनोगत व्यक्त करण्याकरता विनंती व्यक्त करावं. स्वामी गगनगिरी महाराजांना वंदन करून व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि सर्व गुरुबंधू भगिनींना धन्यवाद. हरिओम. आज संपन्न होत असलेल्या